नमस्कार. ब्रह्मसखी मोबाईल ॲपवर मुला-मुलींचा फॉर्म भरण्याची पद्धत आता आपण बघूयात. सर्वात पहिले कोणासाठी आपण प्रोफाईल क्रिएट करतोय ते सिलेक्ट करावं. त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम हे पॅरामीटर टाकावे. कुठलेही पॅरामीटर टाकताना एक गोष्ट लक्षात घ्यावी, ॲप हे फक्त इंग्लिश लँग्वेजला सपोर्ट करतं. तर जर तुम्ही मराठी लँग्वेजमध्ये इनपुट देत असाल तर ॲप हे स्वीकारणार नाही. तर तुम्ही कृपया इंग्लिशमध्ये सगळा फॉर्म भरणे अनिवार्य आहे. फर्स्ट नेम झाल्यानंतर मिडल नेम टाकणे अनिवार्य आहे. त्यानंतर लास्ट नेम किंवा फर्स्ट नेम किंवा मिडल नेम हे टाकत असताना तुम्ही नंबर किंवा स्पेशल सिम्बॉल्स अशा काही कीबोर्डवरील गोष्टी तुम्ही टाकू शकत नाही. इट शुड बी अ अल्फाबेट, हे अक्षरच असले पाहिजे, या गोष्टी लक्षात घ्यावा. जेंडर सिलेक्ट करणे अनिवार्य आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ ह्या कॅलेंडरमधून तुम्ही सिलेक्ट करणे अनिवार्य आहे. डेट ऑफ बर्थचं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला इथे बर्थ टाइम म्हणजे जन्मवेळ टाकायची आहे. ह्या घड्याळीमध्ये आवर आणि मिनिट ह्या पद्धतीमध्ये सिलेक्शन दिलेलं आहे आणि AM आणि PM हे सुद्धा सिलेक्शन तिथे दिलेलं आहे. त्यानंतर मुलाची किंवा मुलीची बर्थ प्लेस तिथे टाकावी. मुलाला किंवा मुलीला जर मेडिकल इश्यू काही असल्यास तिथे सिलेक्शन करणे अनिवार्य आहे. जर नसल्यास सिलेक्शन नाही केले तरी चालेल आणि सिलेक्शन केले असल्यास काय मेडिकल इश्यू आहे याचं कारण देणे अनिवार्य आहे. त्यानंतर मुलाचा किंवा मुलीचा ब्लड ग्रुप सिलेक्ट करणे अनिवार्य आहे. त्यानंतर हाईटचे पॅरामीटर देणे अनिवार्य आहे. इथे वेट हे सुद्धा देणे अनिवार्य आहे. त्यानंतर डाएटमध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहेत. मुला मुलीचे जे काही डाएट आहे ते सिलेक्ट करणे. त्यानंतर स्किन टोन सिलेक्ट करणे. त्यानंतर मातृभाषा म्हणजेच मदर टंग सिलेक्ट करणे अनिवार्य आहे. त्यानंतर स्मोकिंग हॅबिट सिलेक्ट करणे अनिवार्य आहे. ड्रिंकिंग हॅबिट्स सिलेक्ट करणं अनिवार्य आहे. जर मुलाला किंवा मुलीला चष्मा असल्यास सिलेक्ट करावे, नसल्यास तसे सोडून द्या. हॉबीजची माहिती देताना एक किंवा एकापेक्षा जास्त हॉबीजची माहिती तुम्ही देऊ शकता. जर एकापेक्षा जास्त हॉबीजची माहिती द्यायची असेल तर कृपया कॉमा सेपरेटर या पद्धतीने मल्टिपल हॉबीज तिथे टाकाव्यात. त्यानंतर शाखा निवडणे हे अनिवार्य आहे. ह्या लिस्टमध्ये जर शाखा असेल तर तुम्ही सिलेक्ट करून पुढे जा. जर नसल्यास ऑदर टाकणे. जर वरील लिस्टमध्ये तुम्हाला जी शाखा टाकायची आहे ती नसल्यास ऑदर सिलेक्ट करणे आणि मॅन्युअली तुमची शाखा तिथे एंटर करणे. ज्यांच्याकरिता ही प्रोफाईल क्रिएट करत आहात त्यांचे मॅरिटल स्टेटस देणे अनिवार्य आहे. जर मॅरिटल स्टेटस अनमॅरिड पेक्षा कुठले वेगळे असेल तर तिथे मुलांची माहिती देणे अनिवार्य आहे. मुलांची माहिती देऊन कोणाच्या पोझिशनमध्ये मुलं आहेत याची पण माहिती देणे अनिवार्य आहे. जर स्टेटस अनमॅरिड असेल तर तिथे अनमॅरिड सिलेक्ट करणे आणि पुढे जाणे. त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती अबाउट अस ह्या सेक्शनमध्ये देणे अनिवार्य आहे. माहिती पूर्ण झाल्यास कंटिन्यू या बटनावर क्लिक करणे व पुढे जाणे. त्यानंतर तुमचा प्रोफाईल फोटो इथे सिलेक्ट करणे. प्रोफाईल फोटो सिलेक्ट करता असताना ह्या चौकोनाच्या चौकटीतच तुमचा फोटो सिलेक्ट करणे, जेणेकरून समोर ज्यावेळेस प्रोफाईल दिसतील त्यावेळेस त्या प्रोफाईल व्यवस्थित दिसतील. या हिशोबाने तो प्रोफाईलमध्ये त्या फ्रेममध्ये तो फोटो सेट करावा. तुम्हाला कमीत कमी 3 फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. फोटोज टाकल्यानंतर अपलोड फोटोज या बटनावर क्लिक करणे व पुढील फॉर्म भरणे.
इथे तुमचं एज्युकेशनशी रिलेटेड डिटेल्स हायेस्ट क्वालिफिकेशनमध्ये सिलेक्ट कराव्या. त्यानंतर जी कोणती तुम्ही डिग्री कंप्लीट केली आहे त्या डिग्रीचं नाव इथे टाकणे अनिवार्य आहे. त्यानंतर प्रोफेशनमध्ये सर्व प्रोफेशन्स इथे दिले आहेत. या लिस्टमधून मुला मुलीचे प्रोफेशन सिलेक्ट करणे, जसं की आता इथे सॉफ्टवेअर इंजिनियर सिलेक्ट केले आहे. ज्यांचं प्रोफाईल तुम्ही क्रिएट करताय त्यांची कंपनी, त्यांच्या कंपनीचं नाव इथे टाकणे अनिवार्य आहे. जर ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायाचं जे काही नाव आहे ते टाकणे इथे अनिवार्य आहे. त्यानंतर ज्या कंपनीत ते काम करत आहेत तिथलं त्यांचं डेझिग्नेशन काय आहे हे इथे टाकणे. ती कंपनी कुठल्या शहरात आहे त्या कंपनीचं वर्क लोकेशन इथे टाकणे, त्या शहराचं नाव ते टाकणे. इथे ॲन्युअल इन्कम टाकणे. ॲन्युअल इन्कम टाकत असताना पूर्ण हे अंकातच टाकावे, तिथे डेसिमल पॉईंट किंवा पॉईंटमध्ये ते टाकू नये. त्यानंतर प्रॉपर्टी डिटेल्स इथे टाकणे. जर फ्लॅट, शेती असं काही असल्यास तिथे ते टाकणे, आणि जर नसल्यास तुम्ही ते ब्लँकही सोडू शकतात किंवा नो प्रॉपर्टी असंही तुम्ही तिथे टाकू शकता. प्रॉपर्टी डिटेल्स टाकल्यानंतर ऑदर इन्कम जर ॲन्युअल इन्कम पेक्षाही कुठलं ऑदर इन्कम असेल तर त्याचा आकडा तिथे तुम्ही ते टाकणे. ॲन्युअल इन्कम टाकल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करणे. त्यानंतर तुम्ही रिडायरेक्ट होताल फॅमिली डिटेल्स किंवा पॅरेंट डिटेल्स ह्या स्क्रीनवर. इथे तुम्हाला आई वडिलांचं नाव टाकणे अनिवार्य आहे. नाव टाकल्यानंतर आई वडिलांना